आपल्या समोर येते आपली पुढची स्पर्धक क्षितिजा जोशी. आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा. पत्रावरती जर तारीचा मोर नाच राहावा, आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा. खूप लहान आहेस पण खूप छान गायलीस ग तू. क्या बात आहे, क्या बात आहे, व्हेरी गुड. मला तो थोडासा ठसका कमी वाटला पण तुझा टोन जबरदस्त आहे. तुझा अप्रोच खूप छान होता. अंतरामध्ये सुद्धा तू सॉफ्ट म्हणजे छान डायनॅमिक्स मध्ये छान खेळलीस. मस्त वाटलं मला. खूप छान, खूप छान. गाणं एवढं इतक्या वर्षापूर्वीचं गाणं आहे. सुलोचना माईंनी ते गायलेलं गाणं आहे. आता मला माईंची खूपच आत्ता आठवण येते. म्हणजे मला या निमित्ताने मला एवढं वाटतं ना की वसंत पवारांना आम्ही नाही भेटू शकलो, गदी माडगुळकरांना आम्ही नाही भेटू शकलो, काही या खंत आहे. पण आमचं नशीब थोर की आम्ही माईंना भेटू शकलो आणि त्यांच्या पायाला आपण हात लावू शकलो. या गोष्टीचा फार आनंद वाटतो आम्हाला. तू जेव्हा आलीस, तुला बघितलं ना तेव्हा मला विश्वास वाटे ना की तू हे खरंच हे गाणं गाणार आहेस. कारण तू दिसतेस अशी चिमणीसारखी. आय डोंट नो की तू असाच तुझा आवाज आहे का तू या गाण्यासाठी तसा केलास. नाही, असा आवाज नाही आहे पण मला वाटलं की असा अशी आवाज गरज आहे. तू टोन मध्ये आणला तो गावरानपणा सगळा, पण शब्दांमध्ये ते टेचत गाणं असतं ना, त्यात अजून आलं असतं तर चाललं असतं. ती शब्द तू जर का नीट त्या अर्थानुसार त्या ठसक्याने गायली असतीस ना तर अजून इम्प्रेसिव्ह झालं असतं. असं नाहीये की हे काही आवडलं नाही आम्हाला, फक्त हे तू गायलं याचं कौतुक वाटतंय. आवडलं पण कौतुक पण वाटतंय. पण त्याच्यासाठी अजून फक्त थोडंसं राहिलं होतं की जिथे जे केलं असतंस तर अजून अफलातून झालं असतं. क्या बात है. थँक्यू सर. थँक्यू सर. पुढच्या एपिसोडमध्ये तू एखादं भक्तिगीत सादर कर. हां, ओके. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. ऑल द बेस्ट क्षितिजा. छान होते पुढचं गाणं. Sa re ga ma pa, ai ya, sa re ga ma pa.